तालुक्यातील गंगापूर गावात 3 दिवसांपासून डोंगरादेव उत्सव सुरू असून निसर्गपूजक सर्व गावकरी या व्रतात अपार श्रद्धा ठेवून गुण्यागोविंदाने डोंगरादेव उत्सव साजरा करत आहेत। पावरीच्या सुमधुर आवाजात आणि घोडाकाठीच्या खळखळाटात जणू काही टाहोस फुटत असतो। गंगापूर या ठिकाणी सुरू असलेल्या डोंगरादेव उत्सवात रोज शेकडो भाविक नाचण्याचा मनमोहक आनंद घेत आहेत। यावेळी सर्व माऊल्या देवाजवळ आम्हाला, आमच्या मुलाबाळांना आणि सर्व गावाला सुखी ठेव, आमच्या शेतीवाडीत धान्य बरकता येऊ दे अशी मनोभावे आराधना करत डोंगरादेव उत्सव साजरा करत आहेत। नमस्कार, आपण पाहत आहात NTV न्यूज मराठी आणि मी अनिल पवार। गेल्या 4 ते 5 दिवसापासून कळवण तालुक्यातील गंगापूर या ठिकाणी डोंगरादेव उत्सवाला मोठ्या जोरदार प्रारंभ झालेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण जे काही गंगापूर गाव हे एकवटलेलं आहे आणि एकतेचं दर्शन या ठिकाणी घडून आलेलं आहे। आपल्या सोबत या ठिकाणी गंगापूर गावातील आदिवासी बांधव देखील आहेत, ग्रामस्थ देखील आहेत, की जुनी जाणकार मंडळी देखील आहे। त्यांच्याकडून आपण या ज्या काही डोंगरादेव उत्सव आहे तो संबंधित संदर्भात सविस्तर आपण माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कधीपासून डोंगरादेव उत्सव साजरा करत असतात आणि कशा पद्धतीने करत असतात, आदिवासींची रूढी परंपरा कशी आहे, हिंदू धर्मामध्ये वेगळे सण साजरा केले जातात, आदिवासी धर्मामध्ये वेगळे सण साजरा केले, या संदर्भात आपण सविस्तर या जे काही गावकरी आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत गावकरी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी प्रतिक्रिया आपण जाणून घेणार। हा दादा, काय सांगाल या ठिकाणी डोंगरादेवाचा जो काही उत्सव आहे मोठ्या आनंदाने भक्तिभावाने आपण साजरा करतात, नेमकं कशा पद्धतीने साजरा करतात आणि ही काही परंपरा आहे साधारणतः किती दिवसापासून तुमची चालू आहे? जे आमचे वडिलोपासून जे आम्ही करत आलो आहे तेच आम्ही आतापर्यंत टिकवून ठेवलेली आहे। कशा पद्धतीने साजरी करतात? तुमचे जे काही आडवडील होते तेच नियम, त्याच रूढी, त्याच परंपरेनुसार करत आहात? आम्ही जे आमचे आजोबा वडील जे करत होते तेच आम्ही आतापर्यंत टिकवून ठेवलेलं आहे। तुमच्या हातात जी काही काठी आहे ती कशाची काठी आहे? ही देवाची काठी आहे, ही मेन देवाची ब्रह्मदेवाची काठी आहे। याच्यावर सगळं सतभार आहे। याला ब्रह्मदेवाची काठी म्हणतात का? याला ब्रह्मदेवाची काठी म्हणतात। हा दादा, काय सांगाल या ठिकाणी जुन्या रीती रूढी परंपरेनुसार, जुन्या लोकांनुसार आजही तरुण पिढी देखील डोंगरादेव उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे? जे आमचे आजोबा पंजोबा जे जुन्यापासून ते डोंगराच्या रूढी पद्धतीने करतायत, तसं आमची तरुण पिढी त्यांच्याकडे वाटचाल करतायत, त्याच दिशेने पुढे करतायत। आपण चॅनलच्या माध्यमातून तमाम आदिवासी तरुणांना काय संदेश देणार आहात की डोंगरादेवाचा जो काही उत्सव आहे कशा पद्धतीने टिकवला पाहिजे, रूढी परंपरा कशी संस्कृती आपली पुढे जायला पाहिजे? जी आपली आदिवासी संस्कृती आहे ते सर्व तरुण पिढीने जे जुने लोक करतायत तेच पद्धतीने केले गेले पाहिजे। आम्ही जे आमचे आजोबा वडील जे करत होते तेच आम्ही आतापर्यंत टिकवून ठेवलेलं आहे। तुमच्या हातात जी काही काठी आहे ती कशाची काठी आहे? ही देवाची काठी आहे, ही मेन देवाची ब्रह्मदेवाची काठी आहे। याच्यावर सगळं सतभार आहे। याला ब्रह्मदेवाची काठी म्हणतात का? याला ब्रह्मदेवाची काठी म्हणतात। हा दादा, काय सांगाल या ठिकाणी जुन्या रीती रूढी परंपरेनुसार, जुन्या लोकांनुसार आजही तरुण पिढी देखील डोंगरादेव उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे? जे आमचे आजोबा पंजोबा जे जुन्यापासून ते डोंगराच्या रूढी पद्धतीने करतायत, तसं आमची तरुण पिढी त्यांच्याकडे वाटचाल करतायत, त्याच दिशेने पुढे डोंगरादेव उत्सव तुम्ही आजही तुमच्या वयानुसार साजरा करत आहात? आम्ही डोंगरादेव जुन्या पद्धतीने आम्ही पार पाडत आहे। आज फुल आहे, हे फुला शेवटचा फुल आहे, फुलावर आम्ही देवाची कसरी घेत आणि जिंकणी करत। अपार श्रद्धा डोंगरादेवावर आहे तुमची। या डोंगरादेवापोटी तुम्ही जवळपास 8 दिवसाचं व्रत तुम्ही या ठिकाणी या देवामध्ये पाहतात, कठोर अशी तपश्चर्या करून तुम्ही देवाचं दर्शन घेतात। कशा पद्धतीने दर्शन घेतात? आमचा हा कुल देवत आहे, तर आमचे आजोबा पंजोबा आम्ही करत आलो नाही, त्या पद्धतीने आम्ही करून राहिलो आहे। परंपरा हा आमचा कुलदेवत आहे, या पद्धतीने आम्ही करून राहिलो। हा दादा, काय सांगाल तुम्ही सकाळी ज्यावेळेस हातात आकडा घेतला होता त्याचं काय नेमके कारण आहे? त्याचं ब्रह्माचं साठ आहे, ब्रह्मदेवाचं साठ असल्यामुळं तो सकाळी फोडावा लागतो। तो कमरेला जर बाहेर निघाल्यानंतर कमरेला बांधूनच बाहेर निघावं लागतं।
ही जशी परंपरा आहे या पद्धतीने पोरांनी सुद्धा हे लहान नवीन तरुण पिढीने पुढे चालवायलाच पाहिजे. आपली संस्कृती टिकून ठेवणे गरजेचे. प्रतिनिधी अनिल पवार, NTV न्यूज मराठी, कळवण, नाशिक.